1712 टीका केली ज्ञानेश्वरी. सच्चिदानंद बाबा आदरे लेखकू झाला. हे का लक्षात राहतं आपल्या? कारण त्याच्यामध्ये तो गोडवा आहे, ती लयबद्धता आहे, तो नेमकेपणा आहे, तो अर्थ आहे, आणि म्हणून शेकडो वर्ष गेली तरी देखील या ओव्या आपल्या लक्षात राहतात. सांगा मला एखादी ओवी सांगा. सुंदर माझे जाते ग, येईल कसं? देवाची ये द्वारी उभा क्षणभरी क्षणभरी तेने मुक्तीचारी खाली आली. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करे? आहे की नाही? समर्थ रामदासांनी मूर्खांची लक्षणं लिहून ठेवलेली आहेत. शेकडो शेकडो लक्षणं आहेत. जगी सर्व सुखी असा कोण आहे, विचारी मना तुझी शोधून पाय. आता अभंगाची कुठली उदाहरणं सांगता येतील? देवाची ये द्वारी उभा क्षणभरी तेने मुक्तीचारी साधी गेल्या. आणखी कुठलं सांगता? अभंगाची उदाहरणं सांगा एक एक. चला. सुंदर ते ध्यान उभे विठे देवा जे का रांजली गांजली त्याची म्हणे जो आपुले. देव तेथेची जाणावा, साधू तोची ओळखा. हेची दान देगा देवा, तुझा विसर न व्हावा, गुण गाई ना आवडी, हेची माझी सर्व जोड. हेची माझी सर्व गोडी. पुन्हा बीजा पोटी फळे रसाळ कोमटी. आणखी सांगा. अमृताहुनी गोड नाम तुझे देवा. लहानपण देगा देव मुगी साखरेचा रवा. ऐरावत रत्न थोर त्यासी अंकुश. ओके, लक्षात आलं? पहिली माझी गीत ओवी सांगा, गीत सांगा. आता मी सांगितलं एक नंबरचं गाणं सांगितलं मी तुम्हाला. आता एक नवीन गाणं आलंय, माहितीये का तुम्हाला? मी मुद्दाम तुम्हाला मध्ये मध्ये ही गाणी सांगते का तुम्हाला आठवावं म्हणून. तर ठीक आहे, तुम्ही आपली पुस्तकातली सांगू, मग बाहेरचं सांगतो. सांगा कुठलं गाणं, कुठली गीत आहेत सांगा मला एखादं छान गाणं. मराठीतली गाणी सांगा ना. शूर आम्ही सरदार, आम्हाला काय कुणाची भीती. काय गाणं आहे ते पुढं? शूर आम्ही सरदार, आम्हाला काय धर्मासाठी प्राण वेचले हाती. प्राण घेतलं देव देशानं, धर्मासाठी प्राण घेतलं. केशवा माधवा तुझ्या नामात रे गोड. आता एक नवीन गाणं आलंय सोशल मीडियावरचं, सांगतोय. काय नाही बोललो गिलीबाई पळून, काय नाही बोललो गिलीबाई. ते एक गाणं आता आलंय, बघितलं? कुणी कुणी बघितलं? अरे म्हणजे त्याच्यामध्ये काहीतरी एक लय, ती बाई सहज बोलून गेली आणि त्या गोष्टीवर गाणं आलंय. अशी कित्येक गाणी आजकालची नवीन नवीन गाणी आहेत. किंवा आणखी एक भीमगीतं तर मला एवढी आवडतात, इतकी छान लिहिलेली असतात की लयबद्धता असते त्याच्यामध्ये. सूट बूट घालून टाय असे गाणं आहे काहीतरी ते. किंवा आता नवीन सिनेमामध्ये हिंदी गाणी भरपूर चांगली येतात, मराठी गाणी आहेत. कोणाला सांगता येईल गाणं मला? वैशाली पाटील सांगा तुमच्या आवडीचं गाणं. खेळामधली खेळ कुणाला खेळामधली राजा आणि काय म्हणालात? भातुकलीच्या खेळामधली राजा आणि राणी. अर्ध्यावरती डाव मोडला अधुरी अधुरी एक कहाणी. आपली आपली आवडती गाणी सांगा. आवडती गाणी सांगा. या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करा. हीच आमची प्रार्थना. हेच काय? माणसाने माणसासी वागणे, है की नाही? करा तो एकची धर्म, जगाला प्रेम अर्पण. प्रेम द्यावे. जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. अशी अनेक गाणी आहेत, गीतं आहेत की ज्याच्यामध्ये छंद आहे, काव्यमयता आहे, लयबद्धता आहे, मात्रा वृत्तांचा समतोल आहे, आणि म्हणून त्या भाषेला गोडवा आहे. ती भाषा, ती गाणी, ते शब्द, त्यातले भाव आपल्या हृदयापर्यंत पोहोचतात. आणि मग ती शेकडो वर्षे
अजरामर म्हणून आपल्या ओठांवर रुंजी लागत राहते. सर सर नेक्स्ट प्लीज. तय्यब सर. हा, आता ओवी काय आहे? ओवीमध्ये लोकसाहित्य हे पद्धत आहे त्याच्यामध्ये, नाही की नाही? त्याच्यामध्ये साधारणतः 3 ओळी असतात. आई मला नको धरू मी मोठी झाले रे, गावकरी पाहता, किंवा हे थोडं पुस्तकी उदाहरण आहे. पण हे किती उदाहरण सांगते ओव्यांची. जात्यावरच्या ओव्या असतात की नाही, जात्यावरच्या ओव्या. हो सर हो. पहिली माझी ओवी ग सावित्री आणि ज्योतीला, हा स्त्रियांना सन्मान हा. कावीला. दुसरी माझी ओवी हं. ग. आणखी कुठल्या ओव्या सांगता येतील? धनगरी ओव्या एक प्रकार माहिती का तुम्हाला? धनगरी ओव्या आता कितपत कुणी ऐकलंय मला माहिती नाही, पण लहानपणी मी भरपूर वेळा हे ऐकले. म्हणजे ते हा एक कल्चरल ठेवा आहे, सांस्कृतिक ठेवा आहे. काही धनगर लोक काय करतात की, म्हणजे जसं बाबा ज्ञानेश्वरीचं पारायण असतं, प्रवचन असतं, तसं धनगरी ओव्या म्हणून एक प्रकार आहे की ज्यामध्ये मल्हार असेल किंवा खंडोबा असेल किंवा धनगरांचं बाळूमामा जे काही ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे त्याच्या कथा या येसल ओवीच्या बरोबर. माध्यमातून सांगितल्या जातात. तर आता मी काय म्हणालो, लोकसाहित्य आहे ते, धनगरी साहित्य आहे. धनगर म्हणजे काय, लोक आहे ते. आणि लोकांनी स्वतः त्यांना काही त्या लयबद्धता किंवा अलंकारांचं काही त्यांच्याकडे ज्ञान, त्यांच्याकडे त्यांना व्याख्या माहिती नाही त्या लोकांना, पण त्यांच्यामध्ये तो भाव आहे आणि म्हणून तो भाव इथं प्रकट झालाय. कडूबाई म्हणून एक आहे, त्यांचं नाव आता आठवत नाही मला, पण त्या कडूबाई, त्या कडू म्हणतात त्याला. तू खातोस त्या भाकरीवर बाबासाहेबाची सही आहे र, असं त्याचं फार छान गाणं फेमस आहे. त्याच्याबद्दल बाबासाहेबांबद्दलचं प्रेम आहे, आदर आहे, व्यक्त आहे, ते करतात. तर त्याच्यामध्ये काय असते, लयबद्धता असते आणि लोकसाहित्याचा त्याला टच असतो. नेक्स्ट सर. समजतंय ना? आपण काय जरा थोडंसं फास्ट चाललंय असं वाटतंय? पूजा. नाही